चालत जायचं आहे आणि तिथून जाऊन मंदिर ती तिकडे त्या साईडला आहे, तुम्हाला हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आज आपले 11 मारुती दर्शन होणार आहेत. आता वाजले आहेत 5:50. थोड्या वेळात आम्ही इथे निघणार आहोत. तर गाईज, तुम्हाला मी काय सांगितलं होतं की आम्ही ट्रॅव्हल्समधून आलेलो आहोत, म्हणून त्यामुळे आमची कोणाची ओळख नव्हती. पण आता एका दिवसामध्येच आमची सर्वांची खूप चांगली ओळख झालेली आहे. तर गाडीमध्ये सगळं भजन हरिपाठ चालू असतं, कारण सगळी मेंबर आहेत ने ते सर्व वारकरी आहेत, खूप चांगले आहेत. तर आता वाजले सकाळची 6:30. आम्ही इथून चहा पिले आता जस्ट, आणि आता आम्ही निघू. आमची बस समोरच उभी आहे. तर आता आपण शहापूरच्या प्रताप मारुती मंदिर आलेलो आहोत. 11 मारुतीपैकी हा एक मारुती आहे. आता आमचा 11 मारुतीपैकी प्रताप मारुती हा पहिला ठिकाण झालेला आहे. आता आपण 11 मारुतीपैकी दुसरा मारुती मसूरचा महामारुतीला आलेला आहोत. बघू शकता किती खेडेगाव आहे. हा 11 मारुती मंदिरे अशीच गावामध्ये आहेत. आपल्या मसूरचा महारुद्र गणपतीचे दर्शन झालेले आहेत. हा आपला दुसरा मारुती 11 मारुतीपैकी दुसरा स्थान होता. तर तिसरा सोमवार आहे म्हणून सगळ्यांचा उपवास आहे. तर साबुदाणा बनवलेले आहेत, साबुदाणा वडा नाश्त्यासाठी. कबड्डी खेळतात, गावाकडे कबड्डी खेळत आहेत. तो दाखवतो गाईस. आता आपण मारुतीच्या तिसऱ्याच ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला इथून चालत जायचं आहे आणि तिथून जाऊन मंदिर ती तिकडे त्या साईडला आहे. तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही, तर मी तुम्हाला झूम करून दाखवते. मंदिर इथून खूप चालायला लागणार आहे. मंदिर पुढं तिथे आहे. मंदिर व्हिडिओमध्ये दिसते का समजत नाही मला कोणामुळे, पण आता इथून चालत जाऊन प्लस इथून तिथपर्यंत चालत जायचं आहे. तिथं मंदिर आहे मारुतीचं. तिसरं स्थान आमचं या
टोटल 11 मारुतीचे दर्शन करायचे आहेत आपल्याला आज. चला बघूया. मस्त व्ह्यू आहे इथे. आता आपण बोरगावच्या वेहेच्या मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे. तर आपलं 11 मारुतीचं 3रं मारुती दर्शन झालेलं आहे. तर गाईस आता आम्ही ते आत्मापूरमध्ये आलेलो आहोत. इथे बाळूमामाचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. संध्याकाळ झाली की असेच सर्वजण गाडीमध्ये हरिपाठ बोलायचे. हॅलो गाईस, तर आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये. आता आम्ही चालू दर्शन घ्यायला महालक्ष्मीचं. सगळे वारकरी मावशी आहेत या. तर आता आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही हॅलो गाईस, तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत. आज आम्ही इथे स्वस्ती करणार आहोत. आम्ही इथे 6 रूम घेतलेले आहेत. तुम्हाला रूम दाखवते. या असे 6 रूम घेतलेले आहेत. हा वॉशरूम आहे. तर आता इथे जेवण करायला घेतलेलं आहे. तर जेवणामध्ये आज काय काय मेनू आहे आपण दादांना विचारूया. जेवणाचा मेनू आहे वरण भात भाजी चपाती लोणचा पापड बटाटा भजी आणि स्वीट मध्ये खाजा. तर गाईस आता आमचं जस्ट जेवण झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल जेवण खूप मस्त होतं. आता आम्ही रूमवर आलेलो आहोत. तर आता हा आम्हाला 4 लेडीजना हा रूम दिलेला आहे. दादांचं अरेंजमेंट खूप छान आहे. जेवण रूम खूप छान आहेत. आणि तुम्हाला पण दादाशी सोबत यायचं असेल ट्रिपमध्ये तर तुम्हाला मी त्यांचा नंबर देईन. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला तिथे जायचं तिथे त्यांना सांगा. त्यांचे पॅकेज खूप चालू असतात. कुठले ना कुठले अयोध्याचे वगैरे पॅकेज त्यांचे चालू असतात. आपले आज 11 मारुतीपैकी 3 मारुतीचे दर्शन झालेले आहेत. बाकीचे 8 मारुतीचे दर्शन आता उद्या होणार आहेत. आणि ज्योतिबाचं पण उद्या दर्शन होणार आहे. आता उद्या कोणकोणते ठिकाण आहे ते तुम्हाला उद्या दाखवेन मी. तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.